आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलीस बळाच्या जीवावर धरपकड करून ते काम जबरदस्तीने चालू करणे हा खऱ्या अर्थाने त्या लोकांवर अन्याय आहे। काही शेतकऱ्यांना आणि काही शिवसैनिकांनी आता यांनी ताब्यात घेतलेल्या पोलिसांनी, पण एका कॉन्ट्रॅक्टरसाठी जे काम करताय खऱ्या अर्थाने कायदा सुव्यवस्थेसाठी पोलिसांनी काम केलं तर बरं आहे। आजच्या काळामध्ये प्रशासनाच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांना एक आशा आहे, पण त्या आशा मोडकळीत आणण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकारकडून होतं की काय असं मला वाटायला लागलंय। मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करेल की या शेतकऱ्यांची कायमची पोटाची भाकर जाते, त्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे, त्यासाठी त्यांचा लढा आहे। पण लढा चिरडण्याचं काम आपण करू नये, तर महायुतीने खूप चांगलं काम आजपर्यंत केलेलं आहे आणि या कामामध्ये किमान शेतकऱ्याच्या भावना समजून घ्यावा एवढी विनंती आपल्या निमित्ताने मी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करतो। आणि सरकारच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की हा अन्याय होतो। बाळासाहेबांना सैनिक आहे, इथे कुठे अन्याय होत असेल ते माझं सरकार असो किंवा कोणाचं सरकार असो, आज या शेतकऱ्यावर अन्याय होतो, 250 शेतकऱ्यांवर अन्याय होतोय। त्यांची जमीन मातीमोल पद्धतीत सरकार जबरदस्तीने घेत आहे, पैसे नाही घेतल्यावर मी ताबा घेतला आणि जबरदस्ती काम करत आहे। आंदोलन करणे हा माझा स्थायी भाव आहे आणि मी बालपणावर शिवसैनिक आहे, त्याच्यामुळे आंदोलन मी करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।